नमस्कार, DS न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे। येवला लासलगाव मतदारसंघात गेल्या 25 ते 30 वर्षात पहिल्यांदाच एका विशेष आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे। आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या आमसभेच्या माध्यमातून क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना आपले प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्याचा अधिकार मिळणार आहे। या महत्त्वपूर्ण आमसभेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांनी केले आहे। येत्या 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय येवला या ठिकाणी ही आमसभा पार पडणार आहे। या सभेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या अडीअडचणींवर चर्चा करणार आहेत। या कार्यक्रमासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे, शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके, शहर प्रमुख विशाल परदेशी, सुभाष गांगुर्डे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थिती दर्शवणार आहेत। DS न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला। सर्वांना प्रथमतः जय महाराष्ट्र। येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आहे की गेल्या 25-30 वर्षापासून या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणी आमसभाच झालेली नाही आहे आणि खरं तर या अनेक त्या आमसभेच्या प्रश्नांपासून लोक प्रलंबित आहेत आणि हीच गोष्ट माननीय आमदार किशोर दराडे यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी आमसभेचं आयोजन केलं आहे। या ठिकाणी सोमवार दिनांक 24/8 या रोजी तहसील कार्यालय येथे 10:30 वाजता या आमसभेचं आयोजन केलं आहे। या आमसभेमध्ये या ठिकाणी प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, या ठिकाणी गटविकास अधिकारी असतील, महावितरणचे या ठिकाणी अधिकारी असतील, कृषीचे असतील, तालुका पोलीस स्टेशनचे असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे अधिकारी, सर्व स्तरातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित असणारी आमसभेसाठी खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न जे ग्रामपंचायतीचे असतील, कृषी विभागातले असतील, या ठिकाणी महसूल विभागातील असतील, काही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे असतील किंवा या ठिकाणी प्रांत कार्यालयातील टाक्यांच्या संदर्भातले असतील, रेशनच्या संदर्भातले असतील, पाणी रस्त्यांच्या संदर्भातले विषय आहेत, शिक्षकांच्या संदर्भातले असतील, असे अनेक वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। आमच्या कार्यालयात तसं आम्ही सोमवारी जनता दरबार या ठिकाणी घेत असतो, परंतु त्या माध्यमातून आमच्या असं लक्षात आलं की अनेक असे प्रश्न आहेत की ते या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि यासाठीच माननीय आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी 24 तारखेला सोमवारी या ठिकाणी आमसभेचं आयोजन केलेलं आहे आणि आमसभेचं आयोजन फक्त करण्याचा उद्देश या ठिकाणी असा आहे की या तालुक्यातील आणि मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। मी देखील आपल्या प्रसार माध्यमातून या ठिकाणी अक्षरशः तालुका प्रमुख या नात्याने विनंती करतो आणि एक आवाहन करतो लोकांना की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, आपले जे काही प्रश्न आहेत त्याची एक झेरॉक्सची प्रत घेऊन या आणि वेगवेगळे डिपार्टमेंटचे वेगवेगळे लोक असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली असणार आहे। गर्दी जरी असली तिथे आपण माईकची व्यवस्था केलेली आहे, तिथं जे काही आपल्याला लागणार ती सगळी यंत्रणा आपण तिथे या ठिकाणी उभी करणार आहोत। त्याच्यामुळे बिलकुल कसलीही काळजी न करता, कसलाही संकोच मनात न आणता या आमसभेमध्ये आपण सुद्धा या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे। कारण की आपण जर बघितलं तर आमसभा आतापर्यंत कोणी अनुभवली नाही आणि आमसभेमध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी सोडले जातात, प्रशासनाला त्या ठिकाणी उत्तर द्यावंच लागतं। त्याच्यामुळे आपला जर खऱ्या अर्थाने प्रश्न सोडून घ्यायचा असेल तर आपण या आमसभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे असं आवाहन आम्ही येवला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतो। सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालय येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं पुनश्च एकदा आपल्या प्रसार माध्यमातून मी जनतेला, तालुक्यातील आणि मतदारसंघातील शेतकरी असेल, विद्यार्थी असेल आणि सर्व क्षेत्रातील लोक असेल त्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।